खरंच बाहेर आलो आहे. अक्षरशः अंगाची आग चालली आहे. खूप टेम्परेचर आहे म्हणतो उन्हाचं. बापरे. जवळजवळ 1 महिन्याने आपण जंगलामध्ये चालू जातो. ओके, पण उन्हाचा टचका एवढा लागला आहे ना यार, खूपच. पण सावली आल्यानंतर थोडंसं बरं वाटतं. बापरे बाप. मित्रांनो, पण उन्हामध्ये उभं राहणं हे खूपच कठीण आहे. कारण की एवढं अंगाची आग होत चालली आहे ना. खरंच हा लास्ट महिना आहे. नंतर मे, हा मे आहे, मे नंतर जून लागणार, नंतर पाऊस. तोपर्यंत माणसाचे काय हाल होतील. बाप रे बाप. जिकडं तिकडं भावासगळी गरमीच गरमी आणि भयान सिच्युएशन आहे. बापरे, अक्षरशः पूर्ण घामाने भिजलो आहे. पण हे मित्रांनो, एवढ्या उन्हामध्ये हे झाडं बघा कसे टिकून राहिलेत. हिरवंगार आहे ना. खरंच बाप रे बाप. उफ. सगळीकडे बघू शकता काय 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 झाडं जशा तसे वाळले आहेत. पण काही काय झाडाला पाणी वगैरे नाही. हो, बापरे बापरे बाप. एकेकाळी ह्या जंगलाने एवढा सपोर्ट केला ना, खूप सपोर्ट केला. आणि तो तुम्हाला प्रश्न पडला असं की असं का बोलतोय. कारण की जेव्हा कोरोना काळ होता, तर कोरोना काळामध्ये आम्ही चांगला श्वास घेण्यासाठी ह्या जंगलामध्ये यायचो. आणि खरंच ह्या जंगलाने आम्हाला खूप सांभाळलं. कारण की सगळा एरिया आमचा ह्या झाडाखाली, त्या झाडाखाली, त्या झाडाखाली, ह्या झाडाखाली असं बसायचा. त्यामुळे हे जंगल आमच्यासाठी खूप प्रेरणादायक आहे. आणि ह्या जंगलामध्ये जवळजवळ माझं बचपन नाही म्हणजे पूर्ण लाईफ इथे गेली आहे. पण खरंच या जंगलाने आम्हाला खूप सपोर्ट केला आहे. इथं प्रत्येक झाड, इथलं प्रत्येक. आता तिकडे जर समोर गेलास तर काही लोक मस्त टाईमपास बसले झाडाखाली. हो, या झाडाखाली खूपच म्हणजे कोरोना काळात आम्हाला खूपच चांगलं सांभाळलं या झाडाने. असं प्रत्येक झाड काही ना काहीतरी सांगून जाते आम्हाला.